नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे, तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागामध्ये जी पोलीस भरती प्रक्रिया सध्या सुरू आहे, तर त्याचं पुणे ग्रामीणचं 22 तारखेचं जे हे झालेलं आहे, पोलीस चालक शिपायासाठी ग्राउंड झालेलं आहे, त्याचे मार्क तुम्हाला मी सांगणार आहे, की कसा ट्रेंड आहे, विद्यार्थ्यांना कसे-कसे मार्क पडत आहेत. तर या मार्कामध्ये जर कोणाला काही प्रॉब्लेम वाटत असेल, तर या नंबरवरती तुम्हाला कॉल करायचा आहे किंवा हा नंबर एक दिलेला आहे, ज्यात 02025657171 किंवा 02025657172 किंवा 8669603131 या नंबरवरती कॉल करून तुम्हाला आक्षेप नोंदवायचा आहे किंवा कंट्रोल रूम @pnr@mahapolice.gov.in यावरती काय करायचं की तुम्ही मेल करून द्यायचा. आता 22 तारखेचे मार्क तुम्हाला सांगत आहे. तर 22 तारखेच्या मार्कमध्ये तुम्हाला शॉर्टपुट आणि 1600 मीटरचे असे मिळून मार्क तुम्हाला दिसतील इथे विद्यार्थ्यांचे. तर तुम्ही जर ट्रेंडनुसार पाहाल तर बघा इथं 41 मार्काचा आतापर्यंत टॉपर दिसत आहे. आता आपण हे अनालिसिस करतो की विद्यार्थ्यांना मार्क कसे पडत आहेत, किती मार्क पडत आहेत, कसे मार्क पडत आहेत याची तुम्हाला अनालिसिस करत आहोत. मी पहिले काय करेल की यांना जास्तीत जास्त मार्क ते कमीत कमी मार्क यानुसार लावेल आणि तुम्हाला त्यानंतर सांगेल काय आहे ते. तर याच्यामध्ये जर बघाल तुम्ही तर हे मार्क जर अनालिसिस केले आपण ग्राउंडचे, तुम्हाला 41 मार्काचा इथे टॉपर दिसत आहे. 41 मार्कांचा आतापर्यंत तर 41 मार्कांचा टॉपर आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 43 मार्क दिसून जातील. त्याच्यानंतर जर पाहिलं तर 44 मार्क टॉपर आहे हा. 44 मार्क 44 मार्क 44 44. तर तुम्ही जर बघितलं तर या पेजवरती एक 25 एंट्रीज आहेत. 25 तर 25 विद्यार्थ्यांमध्ये जर बघाल तुम्ही तर 8 ते 10 विद्यार्थी आहेत त्यांना काय की 40 पेक्षा जास्त मार्क दिसत आहेत. त्याच्यानंतर या शीटवरती बघा 44 मार्क आहेत. त्याच्यानंतर 43 मार्क आहेत. 42 44. त्याच्यानंतर जर बघाल तर तुम्ही इथे 40 मार्क आहेत. त्याच्यानंतर 47 मार्क आतापर्यंत टॉपर 47 मार्कात दिसत आहे. त्याच्यानंतर 45 मार्क 44 मार्क 42 47 मार्क परत एकदा. त्याच्यानंतर 42 42 43 तर 44 47 47 मध्ये 3 टॉपर झाले. तर अशा प्रकारे जर बघाल तुम्ही इथेही तसेच कंडिशन आहे. 8 ते 10 विद्यार्थी आहेत. 10 ते पेक्षा जास्त 15 पर्यंत विद्यार्थी आहेत त्यांना 40 पेक्षा जास्त मार्क आहेत. त्याच्यानंतर इथेही तशीच कंडिशन दिसत आहे. 47 मार्काचे तुम्हाला इथे 3 ते 4 विद्यार्थी 3 विद्यार्थी तुम्हाला इथे दिसत आहेत. 44 41 आहे. 47 मार्काचा परत एक विद्यार्थी आहे. 46 मार्क. तर ॲव्हरेज जर पकडलं तुम्ही तर या शीटमध्ये जर बघाल तुम्ही तर एक 25 ते 30% विद्यार्थी आहेत त्यांना की 40 पेक्षा जास्त मार्क तुम्हाला दिसत आहेत. आणि बाकीचे विद्यार्थी बघितलं तर 30 ते 20 ते 30 ते 40 मध्ये तुम्हाला खूप कमी विद्यार्थी दिसतील तुम्हाला. त्याच्यानंतर खाली जास्त विद्यार्थी आहेत 20 ते 30 मध्ये. तर ही माहिती होती आजच्या या 22 तारखेच्या ग्राउंडवरनं ही माहिती होती. तर याच्यावरनं एक अनालिसिस येते तुम्हाला की 40 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मार्क खूप विद्यार्थ्यांना आहेत. तर याच्यावरनं तुम्हाला समजून जाईल की कट ऑफ जो आहे तो काय करणार की जास्त लागणार आहे. आता त्याच्यानंतर 19 तारखेचं जर आपण अनालिसिस केलं, 19 तारखेचं जरी केलं तर याच्यामध्ये बघा तुम्हाला दाखवतो 19 तारखेचं अनालिसिस. तर 19 नाही 21 तारखेचं अनालिसिस करूयात. 21 तारखेचं. तर 21 तारखेमध्ये जर तुम्ही पाहाल तर इथं बघा की विद्यार्थ्यांना कसे मार्क आहेत. तर बघा 43 43 47 40 44 42 48 48 मार्क टॉपर आहे आतापर्यंतचा. त्याच्यानंतर 40 मार्क 43 41 41 त्याच्यानंतर 44 44 दिसेल तुम्हाला इथं. त्याच्यानंतर 42 40 त्याच्यानंतर जर बघाल 48 परत टॉपर आहे. त्याच्यानंतर 41 45 44 45 41 40. तर बघा इथेही तशीच कंडिशन आहे. तुम्हाला काय करते की जास्त विद्यार्थी आहेत त्यांना काय आहेत की तुम्हाला बघू शकता की 40 पेक्षा जास्त मार्क आहे. तर यामुळे कट ऑफ जो आहे तो हलकासा जास्त राहू शकतो. जास्त कट ऑफ राहू शकतो. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.